धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे आज शिवजयंती उत्साहात साजरी होत असताना एक गंभीर प्रश्न समोर आला आहे। हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार करणारे छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष होत असला तरी त्यांच्या इतिहासाशी जोडलेले वारसास्थळ मात्र उपेक्षित दिसत आहे। गावाजवळील ऐतिहासिक सुवर्णगिरी किल्ला आज जीर्ण अवस्थेत उभा आहे। या किल्ल्याचा इतिहास तब्बल 1370 पासून ज्ञात असल्याचे सांगितले जाते। याच किल्ल्याच्या नावावरून सोनगीर गावाचे नाव पडल्याची स्थानिकांची धारणा आहे। इतिहासात अनेक राजवटींचे साक्षीदार असलेला हा किल्ला रणनीतिकदृष्ट्या महत्त्वाचा मानला जात होता। खानदेशाच्या संरक्षणासाठी मोक्याच्या ठिकाणी असलेला हा गड आज दुर्लक्षामुळे ढासळताना दिसतो। किल्ल्यावर बुरुजांचे अवशेष आणि पाण्याच्या टाक्या अजूनही अस्तित्वात आहेत, परंतु योग्य देखभाल नसल्याने संरचना कमकुवत होत चालली आहे। किल्ल्यावरील मोठे दगड सुटे होऊन खाली पडण्याचा धोका निर्माण झाला आहे। विशेष म्हणजे किल्ल्याच्या पायथ्याशी लोकवस्ती असल्याने जीवितहानीची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे। इतिहास जपण्याच्या घोषणा केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात संवर्धन होत नसल्याची टीका होत आहे। शिवजयंतीनिमित्त गावात चर्चा रंगली की गड किल्ल्यांचे संरक्षण नेमके कोण करणार? राजकीय नेते महाराजांचे नाव घेतात, पण वारसा जपण्यासाठी पुढाकार घेत नाहीत, अशी भावना व्यक्त होते। किल्ल्याची अवस्था पाहून पर्यटकही नाराजी व्यक्त करतात। हा किल्ला पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतो, असे स्थानिकांचे मत आहे, परंतु त्यासाठी मूलभूत सुविधा आणि सुरक्षा उपाय आवश्यक आहेत। पुरातत्व विभाग किंवा शासनाने लक्ष घालावे अशी मागणी होत आहे। इतिहास जपणे ही केवळ भावना नसून जबाबदारी असल्याचे नागरिक सांगतात। वारसास्थळांचे संवर्धन झाले तर स्थानिकांना रोजगारही मिळू शकतो, मात्र सध्या परिस्थिती उलट दिसत आहे। किल्ल्याभोवती स्वच्छता, सुरक्षा आणि माहिती फलकांचा अभाव आहे। परिसरात मार्गदर्शक व्यवस्था नसल्याने पर्यटकांना माहिती मिळत नाही। इतिहास अभ्यासकांचे मत आहे की अशा गडांच्या अभ्यासासाठी मोठा उपयोग होऊ शकतो, जर वेळीच दुरुस्ती झाली नाही तर हा ऐतिहासिक ठेवा नष्ट होण्याची भीती आहे। स्थानिक तरुणांनी किल्ला वाचवण्यासाठी जनजागृती सुरू केली आहे। सोशल मीडियावरही या विषयावर चर्चा सुरू आहे। गावकऱ्यांनी शासनाकडे लेखी निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे। वारसा जपण्यासाठी निधी आणि तज्ज्ञांची गरज असल्याचे मत मांडले जात आहे। इतिहासाची ओळख जपायची असेल तर अशा स्थळांचे संवर्धन अत्यावश्यक आहे। शिवजयंतीच्या निमित्तानेच हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। आता प्रशासन काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, कारण वारसा वाचला तरच इतिहास जिवंत राहील आणि सुवर्णगिरी किल्ल्याचे भविष्यही त्यावरच अवलंबून आहे।